आज मी आपल्याशी चर्चा करणार आहे लग्न. लग्न म्हणजे निव्वळ ॲडजस्टमेंट आहे. कारण दोन्ही बाजूंनी ॲडजस्टमेंट केली तरच ते सक्सेस होतं. मुलांनी आणि मुलींनी एका गाडीचे दोन चाके बनवून हा संसाराचा गाडा ओढावा लागेल, तर तो शेवटपर्यंत जाईल. कसं आहे, लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज असो, ॲडजस्टमेंट ही करावीच लागते. पण हल्ली मात्र थोडंसं लग्नाचं पॅटर्न बदललेलं आहे. कारण लव्ह मॅरेज म्हणतात, प्रेमात पडतात. ते मॅरेज करण्याआधी, लग्नाआधी एकमेकांच्या प्रेमात पडतात. ते मग आकर्षण कोणतं असू शकतं, भावनिक असेल, मानसिक असेल किंवा शारीरिक असेल. त्या आकर्षणामुळे ते एकत्र येतात, एकमेकांची काळजी घ्यायला लागतात, एकमेकांसोबत सहवास करायला लागतात आणि सोबत राहण्यामुळे मग त्याचं रूपांतर लिव्ह इनमध्ये होतं. ते अगदी नवरा बायकोसारखे एका रूममध्ये राहायला सुरुवात करतात आणि त्यांनी असं ठरवलेलं असतं की जर आपले विचार पटले, आपण एकत्र राहू शकलो, तर आपण लग्न करू. त्यासाठी ते ट्रायल बेसवर राहतात. पण बऱ्याचदा असं होतं की दोघांचे विचार पटत नाही आणि ते मध्येच ब्रेक घेतात आणि मुलगा आणि मुलगी दोघंही पुन्हा दुसऱ्या मुलाच्या किंवा मुलीच्या लिव्ह इनमध्ये जातात. बघा, विचार करा, किती हा लग्नाचा घाणेरडा प्रकार तयार झालेला आहे. म्हणजे तुम्हाला पाहिजे ते योग्य आहे का हे तपासण्यासाठी तुम्ही एकत्र राहता, अनुभव घेण्यासाठी. म्हणजे किती चुकीच्या मार्गाला. आणि जर तुमचे विचार जुळले नाहीत, तुम्हाला एकमेकांच्या सवयी आवडल्या नाहीत, तर तुम्ही त्यांना सोडून देऊन पुन्हा दुसऱ्याच्या शोधात राहता. बघा, हे कसं आहे, सहवासामुळं मग ते नॅचरली ते नवरा बायकोसारखे पण संबंध ठेवतात, पण काही दिवसानंतर ते नको असल्यास दूर होतात. बघा, शहरातलं वातावरण आहे हे जास्तीत जास्त हे शहरात होत चाललेलं आहे. आणखी हे काही खेड्यापर्यंत पोचलेलं नाही आहे. पण मुलं कसं शिक्षण झाल्यानंतर ते नोकरीच्या निमित्ताने शहरात जातात. शहरात गेल्यानंतर तिथलं जे वातावरण आहे, यात मुलं मुली दोघंही आले. तिथल्या वातावरणात ते इतके काही खुश होतात आणि इतकं त्यांना आनंद वाटायला लागतो की आपण आईवडिलांच्या बंधनातून दूर येऊन ते मनासारखं जगायला सुरुवात करतात. नोकरीही करतात आणि पुन्हा त्यांचं ऑफिसमध्ये एकत्र काम करणार असो किंवा कुणी ओळखीचे असतील, हळूहळू त्यांची नजदीक साधून किंवा ते आकर्षणामुळं किंवा मानसिकही असू शकतं, त्यात भावनिकही असू शकतं, आधार घेऊन काही दिवस लिव्ह इनमध्ये राहतात. हा प्रकार मात्र एकदम चुकीचा आहे. कारण शिक्षण झाल्यानंतर मी बघते स्वतः, नोकरीसाठी जे शहरात गेलेले आहेत मुलं किंवा मुली, 10-10 वर्ष ते लग्नाचं नाव काढू देत नाहीत आईवडिलांना. थांबा, आणखी घाई नाही आहे असं म्हणून मुलं किंवा मुली लिव्ह इनमध्ये राहतात आणि काही वर्षानंतर हीच मुलं आणि मुली लग्नाला तयार होत नाहीत. कारण त्यांना लग्नाचं बंधन नको असतं, जिम्मेदारी नको असते. माहिती आहे त्यांना, लग्नानंतर मुलं होतात, घरची पण परिवाराची जिम्मेदारी येते, नवऱ्याची जिम्मेदारी येते, कामं करावी लागतात. ते आजकालच्या मुलींना आणि मुलांनाही आवडत नाही, ते तयार होत नाहीत. कारण हल्लीच्या पिढीला जबाबदारीच नको आहे. फक्त मोकळेपणाने, स्वैराचाराने जीवन जगण्यातच ते आनंद मानतात. आणि इकडे आईवडिलांना मात्र 10-10, 15-15 वर्ष मुलं तिकडं शहरात जाऊन काय करतात हे सुद्धा समजत नाही. त्यामुळं कुटुंब व्यवस्था ही खूप ढासळत चाललेली आहे. आणि आजची पिढी, सध्याची यंग पिढी लग्न न केल्यामुळं पुढे चालून त्यांच्यासुद्धा आयुष्यात खूप मोठे प्रॉब्लेम तयार होतील. त्यांना आधाराची पुढे जाऊन म्हातारपणी खूप गरज भासेल, पण त्यावेळेस आधार द्यायला कुणीही नसेल.